राजा आज मला तुम्हाला काहीतरी मागायचं आहे. मागणं कोणत्या प्रकारचं असावं? राजा मला तुम्हाला आज काहीतरी मागायचं आहे. माग ना ताना, तुझ्या पोराचं लग्न आहे, काय मागायचं ते मागून घे. तानाजी म्हणतो राजा आधी मला वचन द्या. काय वचन? आज दिलं वचन, काय मागायचं ते मागून घे. तानाजी म्हणतो राजा तुम्ही ज्या मोहिमेवर चालात, ज्या कोल्हाण्याच्या मोहिमेवर चालात, ती मोहीम मला द्या राजा. मी लढायला जातो राजा, मी कोणाला घ्यायला जातो राजा. वचन दिलं होतं, मागणी मागितली होती, पण शिवबाराजे तानाजीला म्हणतात आणि तानाजी पुराचं लग्न आहे तुझा. तेव्हा तानाजी शिवबाराजेला म्हणतो राजा आधी लगीन कोणाण्याचं राजा आणि मग माझ्या. म्हणा एकदा मोठ्यानं, आधी लगीन कोणाण्याचं आणि मग माझ्या. आणि तानाजी सूर्याजी आणि 80 वर्षाची शिलार मामा गड घ्यायला निघाले, कोणाला घ्यायला निघाले. आता ज्या कड्यावरून चढायचं त्या कड्यावरून जायचं तर काळ सुद्धा घाबरेल, पण त्या कड्यावरून तानाजी आणि 342 मावळेवर गेले. 342 मावळे त्या कड्यावरून जायचं तर काळ सुद्धा घाबरेल, पण तानाजी 342 मावळेवर गेले. आणि वर कमल कुमारीचा आणि उदय भानूचा संवाद सुरू होता. उदय भानू कमल कुमारीला विचारतो द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता, तुझ्या रक्षणासाठी कोण येणार? तुझ्या रक्षणासाठी कोण येणार म्हटल्याबरोबर तानाजी पुढे उभा टाकला. अरे द्रौपदीच्या रक्षणासाठी कृष्ण आलता आणि तिच्या रक्षणासाठी तुझा बाप समोर उभा आहे. तानाजीला पाहिलं उदय भाऊन, इथून आलात आणि इथून यायचं तर काळ सुद्धा घाबरेल, तुम्ही इथून आलात गड दिला न लढता. त्याला उदय भाऊ म्हटला गड दिला. आणि तानाजी म्हटला अरे उदय भाण्या, एखाद्या कुत्र्या समोर भाकरीचा तुकडा टाकावा आणि त्या भाकरी समोर गोंडा घोडावा, ही अवलाद मराठीची अवलाद नाहीये. जगेल तर भगव्यासाठी आणि मरेल तर भगव्यासाठी. चल उचल चला. आणि उचलली तलवार तानाजीनं. दोघींनी एकमेकांवर वार केले आणि दोघींनी एकमेकांवर वार केल्यानंतर उदय भाऊने एक वार केला, तानाजींचा एक हात पकडला. तानाजी दारात तीर्थ पडले आणि तानाजी दारात तीर्थ पडल्यानंतर तानाजींना लाथ मारून उदय भाऊ पुढे निघाला. तेव्हा 80 वर्षाचे शिलार मामा ते उदय भाण्याला आवाज दिला, अरे उदय भाण्या, माझ्या तानाजीला लाथ मारतो होय. एवढीच धमक असेल तर या 80 वर्षाच्या शिलार मामावर वार कर, या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर वार कर. तेव्हा तू उदय भान 30 रक्तालेली तलवार घेऊन त्या 80 वर्षाच्या शिलार मामावर वार केला. पहिला वार शिलार मामाने हातावर झेलला आणि दुसऱ्याच वारामध्ये त्या 80 वर्षाच्या शिलार मामाने दुसऱ्याच वारामध्ये त्या उदय भाण्याला खाली पडलं. त्या उदय भाण्याच्या छाताळावर जाऊन शिलार मामा बसले आणि त्या शिलार मामाने कोणत्या शस्त्रानं नाही, कुठल्या आसरानं नाही, कुठल्या तलवारीनं नाही, तर स्वतःच्या दाताने त्या उदय भाण्याच्या नडीचा घोट घेतला. मला सांगा या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यात एवढी धमक येते कुठून? त्यांनी समर्पण केलंय स्वतःला, त्यांनी समर्पण केलं या देशाला, समर्पण केलं या राष्ट्राला. अहो छत्रपती शिवाजी राजांसाठी एक मावळा जीव द्यायला तयार होता. तुम्ही बघा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास, बघा तुम्ही छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास. तुम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पहा, इतर राजांसाठी लोक कोणालाही मारायला तयार होती, पण शिवबा राजांसाठी मावळे कोणालाही कोणतेही मावळा मरायला तयार होता. इतर मावळ्यांसाठी लोक मारायला तयार होती, पण शिवबा राजांसाठी लोक स्वतः मरायला तयार होती. आणि मरण्याची स्पर्धा छत्रपती शिवाजी राजांच्या शिवचरित्रामध्ये होती. जीवाला जीव देणारा मावळा छत्रपतीने गोळा केला, म्हणूनच ते हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये दह्या दुधाचा अभिषेक करणारे असंख्य राजे तुम्ही पाहिले असतील, पण आपली स्वतःची करंगळी कापून त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा केली, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा. आणि त्या रायरेश्वराला मागितलं, रायरेश्वरा हे महादेवा, मला तुला मागायचं आहे, एक दिवस असा येईल, एक दिवस असा येईल त्या दिवशी हिंदवी स्वराज्य स्थापन होईल, हिंदुड्यांचं राज्य होईल, शेतकऱ्यांचं राज्य येईल. आणि ते राज्य आलं. तुम्हाला प्रत्येकाला माहितीये मी एवढं शिवचरित्रावर का बोलतोय, तुम्हाला प्रत्येकाला कारण सांगतो. ज्या पद्धतीनं प्रभू श्रीराम 14 वर्षानंतर अयोध्येमध्ये आले, अयोध्यावासियांनी दिवाळी साजरी केली होती, तर 500 वर्षानंतर प्रभू श्रीराम आले. सगळ्या लोकांनी आपलं गाव अयोध्या केलं होतं. भगवान प्रभू श्रीराम 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये परत आले, हे सगळ्यांना माहितीये. पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतोय. आपल्या राजाचं शिवचरित्र कीर्तनाच्या माध्यमातून जनसर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, म्हणून एका शिव मावळ्याचं कर्तृत्व आहे आणि एका शिव मावळ्याचं
ती जबाबदारी आहे. म्हणून तुमच्यापर्यंत राजाचा एक एक प्रसंग गेला पाहिजे. काय माझ्या राजाचं स्त्रियांविषयीचं धोरण होतं, काय छत्रपती शिवाजी राजांचं लोकांविषयी जगणं होतं, कसा जगला माझा राजा. बघा तुम्ही शेतकऱ्यांचे एवढे वाईट दिवस आहेत, किती वाईट दिवस आहेत. तर 350 वर्षापूर्वी माझ्या छत्रपती शिवाजी राजांना फरमान काढलं होतं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल तर हात कलम केले जातील. या जगात पहिला सांगणारा राजा असा एकच जन्माला झाला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल तरी हात कलम केले जातील असं एकच राजाला सांगितलं. आणि तो राजा महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडून गेला. आणि याच महाराष्ट्रामध्ये तुम्ही सगळेजण शेतकरी असतील, याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर एवढे काळे दिवस फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या सरकारामुळे आणि फक्त या महाराष्ट्रातल्या खूप प्रवृत्तीच्या लोकांमुळे आले. खरं हे दिवस पाहण्याची वेळ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कसा जगला माझा राजा, काय स्त्रियांविषयीचं धोरण आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्याने एक कर्नाटकची गडी घेतली आणि ती गडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने घेतली. सावित्री छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्याविरोधात मोठ्या नेटानं लढली, मोठ्या थाटानं लढली, मोठ्या पराक्रमानं लढली. पण छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यासमोर तिचा पाडाव झाला आणि छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्याने तिला गिरफ्त करून छत्रपती शिवाजी राजांसमोर उभं केलं. तेव्हा तिच्या हातामध्ये एका 6 महिन्याचं पोर होतं. तिच्या हातामध्ये 6 महिन्याचं पोर होतं. आणि ती सावित्री छत्रपती शिवाजी राजांना सांगते, राजा मी तुमच्या विरोधात लढले, काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, काही शासन द्यायचं असेल तर ते मला द्या, पण माझ्या पोराला जीवदान द्या, माझ्या 6 महिन्याच्या पोराला जीवदान द्या. राजाने तिच्या हातामध्ये 6 महिन्याचं पोर पाहिलं. सिंहासनावरून राजा खाली उतरल्या आणि तो राजा, आपल्या महाराष्ट्राचा राजा, त्या सावित्रीला असं सांगतो, सावित्री तू तुझ्या गडीसाठी लढली, तू तुझ्या राज्यासाठी लढली, तुझं कौतुक आहे, तुझा अभिमान आहे, तुझी गडी तर तुला परत दिलीच, पण हे पोर म्हणजे आमचा वाचा आहे, याच्या दही तुझ्यासाठी आजूबाजूची 10 गावं सुद्धा छत्रपती शिवाजी राजांनी परत दिली. हा मराठी मुलगाचा अभिमान आहे. राजाच्या पाटलानं एका मुलीवर अन्याय अत्याचार केला, एका गरीबाच्या मुलीवर अन्याय अत्याचार केला आणि त्या मुलीचा बाप छत्रपती शिवाजी राजांकडे आला आणि आल्यानंतर गयावया करू लागला. छत्रपती शिवाजी राजांचे सोबते होते. शिवाजी राजांनी सोबत्यांना सांगितलं, जा रे पाटलाला घेऊन या, म्हटल्यानंतर घोड्याला टाच मारली, गेले पाटलाकडे. पाटलाला सांगितलं, पाटील तुम्हाला आमच्या शिवाजी राजांना बोलवलेलं आहे. पाटील बघून होता. पाटील म्हटला, कोण शिवाजी, कुठला शिवाजी, कोणता शिवाजी, आणि राजा कधीपासून आम्ही जन्माला पाटील सांगा त्या शिवाजीला नाही येत म्हणून. मावळे परत आले, राजांना सांगतात, राजा पाटील मगरूर आहे, म्हणतो शिवाजी नावाचा राजा कधीपासून निर्माण झाला. शिवाजी राजे दोघांना हसत म्हणतात, अरे वेड्यानो, दोघे जण गेलतात, कमरेवरची तलवार नुसती शोभीची वैर, अरे आणायचं मुसक्या बांधून. आणि 550 मावळा गोळा झाला आणि पाटलाला मुसक्या बांधून दरबारात हजर केला. आणि पाटलाला छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं, पाटील गावचा पाटील आहात तुम्ही, पाटील आहात म्हणून काही कराल का, स्वराज्याच्या लेकीबाळींवरती अन्याय अत्याचार करता हे शोभता तुम्हाला. तरी पाटलाच्या डोळ्यामध्ये अजूनही ती कुंकुमी दिसत होती, अजूनही ती रग दिसत होती. आणि शिवराजांनी सांगितलं, या पाटलाचे दोघे हात काढा, दोघे पाय काढा आणि गाडवावर बसून पाटील पाडवा, रुबाबात केलं पाहिजे, गावचं पाटील एक म्हणला. तेव्हा पाटील गयाबया करू लागला. तेव्हा शिवाजी राजे त्या पाटलाला सांगतात, अरे त्या गरीबाच्या मुलीवर अन्याय अत्याचार करताना त्या गरीबाच्या मुलीचा आवाज तुमच्या कानापर्यंत गेला नाही. या स्वराज्यात आई बहिणींवर कुणी जर वर डोळा केला तर त्याचे डोळे काढा, असा फरमान छत्रपती शिवाजी राजांनी दिलं होतं. शत्रूंच्या स्त्रीकडे पाहताना तिच्यामध्ये आई पहा, तिच्यामध्ये रखमाई पहा, ही शिकवण छत्रपती शिवाजी राजांची आहे. हे आम्हाला जगता येईल का, हे आम्हाला मागता येईल का, याच्यासाठी आम्हाला समर्पण करता येईल का, मला असं वाटतं हे फार महत्वाचं आहे. हिरा खोदून सिद्धी यायचे म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी त्या सिद्धींचा बंदोबस्त करण्यासाठी एक किल्ला बांधण्याचं ठरवलं आणि तो किल्ल्याचं काम हिरोजी इंदरकरांना देण्यात आलं. स्वराज्याचे चीफ इंजिनियर हिरोजी इंदरकरांना ते काम देण्यात आलं. हिरोजी इंदरकरांनी वेळेवर ते काम पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गड बघायला आले, किल्ला बघण्यासाठी आले. आणि छत्रपती शिवाजी महाराज ते हिरोजी इंदरकरांवर एवढे खुश होतात, काय हिरोजी एवढा सुंदर गड बांधला, काय हिरोजी काय मागायचं तुम्हाला मागून घ्या, काय हिरोजी काय मागायचं तुम्हाला मागून घ्या. तेव्हा हिरोजी सांगतात, राजकुमार तुम्हाला काही मागायचं नाही, पण तुम्हाला एक मागायचं आहे, ज्या वेळेस तुम्ही या हिरवी स्वराज्याची राजधानी बांधाल तेव्हा ती राजधानी बांधण्याचं काम मला द्या. आणि तो सोन्याचा दिवस उजाडला आणि छत्रपती शिवाजी राजांनी रायगडावरून राजगडावर स्वराज्याची राजधानी बांधण्याचं काम
छत्रपती शिवाजीराजांनी ठरल्याप्रमाणे हिरोजी इंदलकरांना दिलं. हिरोजी इंदलकरांना काम दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज एका मोहिमेवर निघून गेले आणि हिरोजी इंदलकरांनी ते रायगडाचं काम पूर्ण करता 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 हिरोजी इंदलकरांना धन दौलत कमी पडली, पैसा कमी पडला म्हणून ते हिरोजी इंदलकरांनी स्वतःचं घर विकलं, स्वतःच्या बायकोच्या अंगावरील दागिने विकले, स्वतःची शेती विकली, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि त्या स्वराज्याच्या राजधानीचं काम पूर्ण केलं. ज्या वेळेस स्वराज्याच्या राजधानीचं काम पूर्ण होतं आणि छत्रपती शिवाजीराजे बघण्यासाठी येतात, शिवाजीराजे एवढे खुश होतात, वा काय गड बांधला. हिरोजी इंदलकरांना बोलवतात, हिरोजी कस काय बांधला रायगड. तेव्हा हिरोजी सांगतात, राजा एवढा सुंदर रायगड बांधलाय, वर गेलं की आबा, खाली गेलं की पाणी, शत्रूवर येऊ शकत. पण एके वेळचा प्रसंग असा घडला आणि तो प्रसंग असा घडला की हिरकण नावाची गवळण रायगडावर दूध विकण्यासाठी आली. सकाळपासून दूध विकण्यासाठी आलेली महिला दूध विकता सायंकाळ झाले आणि रायगडाचा नियम होता की 7 वाजेला रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे आणि त्या रायगडाचा असा नियम होता 7 वाजता दरवाजे बंद व्हायचे, मग ते दरवाजे राजेसाठी सुद्धा उघडायचे. आणि त्या हिरकणी नावाच्या गवळणीला दूध विकता सायंकाळचे 7 वाजले. अर्धा तास झाला, अजून जास्त वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर ती हिरकणी नावाची गवळण गड उतरू लागली. त्या गडाच्या महादरवाज्याजवळ गेली आणि त्या पहारेकरांना सांगू लागते, मला जाऊ द्या, मला घरी जाऊ द्या. तेव्हा पहारेकरी सांगतात, ताई या रायगडाचा एक नियम आहे की सायंकाळचे 7 वाजता रायगडाचे दरवाजे बंद होतात, म्हणजे हे दरवाजे नंतर राज्यासाठी सुद्धा उघडत. मग तुम्ही कोण आलात, तुमच्यासाठी सुद्धा दरवाजे उघडणार नाही. तेव्हा ती हिरकणी नावाची गवळण असं सांगते, माझ्यासाठी दरवाजे तुम्हाला उघडावे लागतील, कारण माझ्या 9 महिन्याचं बाळ माझ्या घरात आहे आणि माझं छोटस बाळ सकाळपासून भुका असेल, सकाळपासून त्याच्या पोटामध्ये अन्नाचा पाण्याचा एक कण नसेल, दुधाचा एक थेंब नसेल. मला माझा बाळ आठवतोय, माझा बाळ माझ्या शिवाय कसा कासावीत होत असेल. आणि हे महाराष्ट्राची आई लेकरासाठी सुद्धा काहीही करू शकते. लेकराची हित बाही माऊलीची चित्ताने बड्याची जाती तरी आणि हिरकणी नावाची गवळण विनंती करते पण तरी ऐकत नाही. मग हिरकणी नावाच्या गवळणीने एका बुरुजावरून उडी मारली. तेव्हा हिरकणी नावाची गवळण त्या बुरुजावरून उतरून घरी गेल्यानंतर सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर रायगडावर बातमी पोहोचते की हिरकणी नावाची गवळण गोळ उतरून गडाचा नियम होता की 7 वाजता गडाचे दरवाजे बंद होतात. हिरकणी नावाच्या गवळणीला सहन झाला नाही आणि हिरकणी नावाच्या गवळणीने एका बुरुजावरून उडी मारली आणि ती गवळण घरी निघून गेली. छत्रपती शिवाजीराजांच्या कानावर ही बातमी गेली. तेव्हा छत्रपती शिवाजीराजे त्या हिरकणी नावाच्या गवळणीला घेण्यासाठी एक पालखी पाठवतात, सुभेदार पाठवतात, आपलं मावळे पाठवतात. ते हिरकणी नावाच्या गवळणीच्या घरासमोर हे मावळे येतात, पालखी येते आणि ते हिरकणी नावाच्या गवळणीला मावळे सांगू लागतात, चाल हिरकणी, तुला आपल्या शिवाजी राजांना बोलवलेलं आहे, शिवाजी राजांनी तुझा सन्मान ठेवलाय. जेव्हा ती हिरकणी नावाची गवळण छत्रपती शिवाजी राजांसमोर उभी राहते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा ती हिरकणी नावाच्या गवळणीचा सत्कार करतात आणि तो सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते करतात. आणि तो सत्कार झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदलकरांना खडसावून सांगतात, काय हिरोजी, तुम्हाला विचारलं होतं कस काय बांधला रायगड, तुम्ही म्हटला होता राजा रायगड फार सुंदर बांधलाय, वर गेला की हवा, खाली गेला की पाणी, शत्रूवर येऊ शकत नाही, शत्रू खाली जाऊ शकत नाही. मग हिरकणी नावाची गवळण खाली गेली कशी. हिरोजी इंदलकरांना एवढा राग आला. हिरोजी इंदलकर छत्रपती शिवाजी राजांना म्हटले, महाराज ही महाराष्ट्राची आई आहे, लेकरासाठी काहीही करू शकते. ही महाराष्ट्राची आई आहे, लेकरासाठी काहीही करू शकते. तेव्हा हिरोजी इंदलकरांना एवढा राग आला तो बुरुज त्यांनी 24 तास काम केलं आणि तो बुरुज त्यांनी घासून काढला आणि छत्रपती शिवाजी राजांना बोलवलं. आणि शिवाजी राजांना हिरोजी सांगतात, राजा आता एका हिरकणीने उडी टाकली, आता दुसरी हिरकणी जिवंत जाऊ शकत नाही, दुसरी हिरकणी उडी टाकू शकत नाही. तेव्हा छत्रपती शिवाजीराजे खुश होतात, मागा ना हिरोजी, काही मागायचं तुम्हाला मागून घ्या, तुम्हाला हिरो पाहिजे, माणिक पाहिजे, मोती पाहिजे. हिरोजी सांगतात, राजा मला तुम्हाला मागायचं आहे, पण कोणत्या दिवशी, ज्या दिवशी या महाराष्ट्राचा सोन्याचा दिवस उजळेल 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक सोहळा झाला. महाराष्ट्राचा सोन्याचा दिवस उजळला. दिनदुबळ्यांचं राज्य आलं, गोरगरिबांचं राज्य आलं आणि शेतकऱ्यांचं राज्य प्रस्थापित झालं. तो दिवस म्हणजे
6 जून 1674 त्या दिवशी रोजी इंदलकरांनी सांगितलं होतं की त्या दिवशी मला तुम्हाला काहीतरी मागायचं आहे आणि त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक सोहळा सुरू झाला आणि सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक मावळ्याला प्रत्येक जहागीरदाराला प्रत्येक मावळ्याला ज्याच्या त्याच्या पराक्रमानुसार ज्याच्या त्याच्या कर्तव्यानुसार ज्याला त्याला बक्षीस वाटप करताय आणि त्या गर्दीमध्ये मागे हिरोजी उभे होते. हिरोजी इंदलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे बोलवलं. हिरोजी इंदलकरांना राजा सांगतायत मागा ना हिरोजी, तुम्ही काय तुम्हाला काही मागायचं होतं ना, मागा ना हिरोजी, काय मागायचं तुम्हाला, मागा ना हिरोजी. या महाराष्ट्राचा राजा हिरोजी इंदलकरांना विनंती करतोय मागा ना हिरोजी, मागा ना हिरोजी. पण हिरोजी म्हणतो राजा मला तुम्हाला काहीतरी मागायचंय पण आता नाही, ज्या वेळेस सायंकाळला तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनासाठी याल तेव्हा मला तुम्हाला काहीतरी मागायचंय. आणि सायंकाळ झाली, स्वराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराच्या दर्शनासाठी आले आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर हिरोजी इंदलकरांच्या हातामध्ये एक दगड होता आणि तो दगड घेऊन हिरोजी इंदलकर बाहेर उभे होते आणि बाहेर उभे असल्यानंतर हिरोजी इंदलकरांकडे छत्रपती शिवाजीराजांनी पाहिलं, मागा हिरोजी, काय मागायचंय तुम्हाला. तेव्हा हिरोजी सांगतात राजा मला हिरा नको राजा, मला माणिक नको राजा, मला मोती नको राजा, मला जर तुम्हाला द्यायचं असेल तर या दगडावर माझं नाव कोरलंय, हा दगड जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर मला लावू द्या राजा, पहिल्या पायरीवर लावू द्या. आणि त्या पायरीवर लिहिलेलं होतं सेवेची अटई तत्पर हिरोजी इंदलकर. आणि इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हिरोजी इंदलकरांना सांगतात आणि हिरोजी वेळा आता तुम्ही मागा ना, वतन मागा, जहागीरदारी मागा, गावा मागा, घर मागा, प्रॉपर्टी मागा. पण हिरोजी सांगतात राजा मला हिरो नको, माणिक नको, मोती नको, मला फक्त आणि फक्त माझं नाव जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवर हवंय. कारण या महाराष्ट्राचा राजा जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनासाठी येईल तेव्हा त्याच्या पायाला लटकलेली माती, त्याच्या पायाला चिटकलेली माती माझ्या नावावर जेव्हा येईल तेव्हा तेव्हा हा हिरोजी इंदलकर भावना आणि पूर्ण झालेश्वर राहणार. ही पहिली पायरी झाली शक्तीची. अजून 2 पायऱ्यात महाराष्ट्रामध्ये, त्या 2 पायऱ्या आहेत महाराष्ट्रामध्ये पंढरपुराला. आणि त्या 2 पायऱ्या बघा, जेव्हा तुम्ही पंढरपुराला जातात, पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला पहिली पायरी लागते चोकोबारांची. भाव पहिल्या पायरीवर डोकं ठेवावं लागतं, चोकोबांचा भाव धारण करावा लागतो. उसळ डोंगापरी रस नवी डोंगा, काय बोलली असी भरली या रंगा, चोका डोंगापरी रस नाही भाव नाही डोंगा, आणि काय बोलली असी भरली या रंगा. परत दुसरी पायरी लागते. कोणती पायरी लागते परत? नामदेवरायांची. नामदेवरायांच्या पायरीवर डोकं ठेवावं लागतं. माझे नामदेवराय असं म्हणतात, देवा मला वैकुंठाला नको नेऊ, देवा मला दुसरं काही नको देऊ, देवा मला जर तुला द्यायचं असेल तर या पंढरीच्या पांडुरंगाच्या पायरी समोर माझी समाधी असू दे. महाराष्ट्रातील उद्या उठून महाराष्ट्राचे हजारो भाविक भक्त तुझ्या दर्शनासाठी येईल. तुझ्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांच्या पायाला लटकलेली माती जेव्हा या नामदेवाच्या नावासमोर जाईल, नामदेवाच्या पायरीला लटकेल, तेव्हा हा नामदेव पावन आणि कोणी झाल्याशिवाय राहणार नाही. देवांना मागताना नामदेवराय असं मागतात की देवा वैकुंठास यामा नको धाडवरी, वास तुझी चरणावरी सदा सर्व काळ. असं मागणं असावं नामदेवरायांसारखं, असं मागणं असावं हिरोजी इंदलकरांसारखं. हिरोजी इंदलकरांसारखं तुकाराम महाराज म्हणतात मला हिरे नको, माणिक नको, मोती नको, मला पाहिजे तर काय अवंगाच्या